माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मित्रांचे स्वागत आहे. आज सकाळी आमचे मित्र जाधव साहेब आदरणीय त्यांनी व्हिडिओ पाठवला होता आणि मी तो चॅनलवर टाकला आणि बऱ्याच लोकांचे फोन पण आले. खूप छान व्हिडिओ आहे आणि खरंच त्यांनी खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे. जाधव साहेबांचे खूप खूप अभिनंदन. त्यांनी काहीतरी भूजलमध्ये शोध लावलेला आहे आणि त्यांचे अभिनंदन. आणि तो प्रयोग मी पण चेक करून पाहिला आणि आजच्या व्हिडिओमध्ये तो दाखवीन पण मी, का त्याच्यामध्ये मला काहीच शंका नाही. एकदम बेस्ट व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन काही कोरडी लाईन आणि पाण्याच्या लाईनीमधला फरक समजणारी एक पद्धत मी सांगणार आहे आणि एक जुनी पद्धत पण सांगणार आहे. व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ बघा. तर मी जर कोणत्या क्षेत्रामध्ये जर गेलो समजा, तर पाण्याच्या लाईन सगळ्यात चांगल्या लाईन कुठे आहेत, तर त्याचा अंदाज मला जर घ्यायचा असला तर मी नुसतं असा रॉड जरी धरला आणि सगळ्यात मोठी लाईन कोणत्या साईडला असू शकते जरी असं मनात विचार जरी केला, तर रॉड माझे अशी हालचाल करून दिशा दाखवतात. तिकडे पहा, इथं सगळ्यात अगोदर जवळ आता कुठं पाण्याची लाईन आहे का, तर रॉड असे मला असे दाखवतात. हा विचाराची पद्धत आहे, परंतु मला याच्यावर पूर्ण भरोसा आहे आणि बरेच लोक याचा उपयोग करून पाणी लावतात किंवा लावू राहिले. याच्यात काहीच मला शंका नाही. तर हे रॉड काय दाखवितं आणि त्याच्यावरच आपला प्रयोग, जाधव साहेबांचा पण प्रयोग आणि माझं जे मी नवीन तुम्हाला सांगणार आहे तो पण मी इथं करून दाखवितो. तर इथं इकडं पहा, एक लाईन आहे इथं आणि ही लाईन 1 इंचपर्यंत दिसते मला. तर सगळ्यात अगोदर जाधव साहेबांचा प्रयोग करून मी दाखवितो. इथं 3 लाईनी आहेत. एक 1 इंच आहे, एक अर्धा इंच आहे आणि एक डायरेक्ट त्याच्यामध्ये काही नाही, आपल्या कामाची नाही, त्या लाईनवर पण दाखवितो. तर जाधव साहेबांचा हा प्रयोग आहे. मूठ असा धरायचा. इकडे पहा, हा रॉड आतमध्ये आला. इकडे आणि इथं छोटं पाणी आहे. आपण पाहू जाधव साहेबांच्या ह्या मुठाच्या प्रयोगाने रॉड काय करते. इकडे पहा, आतमध्ये आला आणि ही एक लाईन माझ्या हिशोबाने कामाची नाही. तिथं आल्यासारखं झाला, परंतु रॉड काही सेकंदातच वापस गेला. हा 3.5 फुटाचा रॉड आहे. ही मूठ मारल्यामुळं रॉड तिथं काम करू लागलेला नाही. हा झाला जाधव साहेबांचा प्रयोग. त्यांचे परत एकदा अभिनंदन. त्यांच्या प्रयोगामध्ये मला बिलकुल शंका नाही. आता त्या जाधव साहेबांच्या प्रयोगामुळे मी कमीत कमी 10 वर्षापूर्वी एक प्रयोग करीत होतो आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान होते, परंतु दमादमानी प्रयोग पुढं ढकलत काही तो प्रयोग मी विसरलो होतो. परंतु जाधव साहेबांच्या ह्या प्रयोगामुळे माझ्या ते लक्षात आलं का जर आपण कुठं असं जर लाईन पाहिली समजा, तर त्या लाईन पाहिल्यानंतर आपला जो पायाचा जो अंगठा आहे, तो अंगठा पायाचा एक अंगठा दुसऱ्या पायाच्या अंगठ्याने असं दाबायचा. त्याच्यानंतर जरी रॉड उघडले अशी, तर ती पाण्याची छान लाईन असू शकते. इकडे पहा, डबल आपण जेव्हा पहिली लाईन बघतो तेव्हा ती लाईन दाखविती आणि जेव्हा अंगठा देतो तेव्हा रॉड आतमध्ये येऊन असे डबल उघडतात. तर ह्या छोटी लाईनवर पण आपण ते करून बघू. ही छोटी आहे थोडी.
छोटीला थोडेच उघडू लागले पाहिजे अंगठा लावल्यानंतर. आणि ही कामाची लाईन नाही इकडे बा. सहज जर आपण असं आलो याच्यावर तर रॉड उघडले, पण जर आपण अंगठ्याला अंगठा दिल्यानंतर आतमध्ये येऊन आतमध्येच राहतात. तर ही लाईन कामाची नाही. आणखीन माझा एक जो प्रयोग आहे, सगळ्यात जो बेस्ट प्रयोग मला नुसतं मलाच होतो आणि आणखीन काही 1-2 माझ्या मित्राला होतात. त्याच्यावर पण आपण मोटरसायकलची चावी आहे ती तोंडात धरून त्या तिन्ही लाईनी चेक करायची. ही कोरडी आहेत, ही छोटी पाण्याची लाईन आहे आणि ती 1 इंची पाण्याची लाईन आहे. या लाईनीवर रॉड काम करीत नाही सध्या. मोटरसायकलची चावी तोंडात घातल्यानंतर इकडे याला थोडं फाकलेलं दाखवते, याचा अर्थ थोडं पाणी इथं आहे. आता ही एक जी लाईन आहे याच्यावर मोटरसायकलची चावी तोंडात टाकल्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही दाखवू लागली. तर मोटरसायकलच्या चावीचा प्रयोग आणि माझा ते पायाच्या अंगठ्याला अंगठा दाबून करायचा प्रयोग आणि जाधव साहेबांचा प्रयोग हे मला सारखेच वाटले. त्याच्यात मला काही फरक जाणवला नाही. आणि माझा व्हिडिओ काढायचा दररोजच काम आहे आणि मी असाच व्हिडिओ काढत राहणार आहेत. आणि ज्या मित्राजवळ चॅनल नाही आणि त्याला भोजलविषयी जर माहिती आहे तर ते माझ्या व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवू शकतो. त्याचा पण मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. कारण आता सगळेच पाणी शोधक काही ना काही नवीन टेक्निकच्या शोधामध्ये आहेत, परंतु ते त्यांना चॅनलवर दाखविता येत नाही. ज्यांना दाखविता येत नसले तर त्यांनी माझ्याकडे व्हिडिओ पाठवून मी त्यांचा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करील. बस ज्या लोकांनी माझा आजचा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्याचे धन्यवाद.